नमस्कार. तुम्ही बघू शकताय रंकाळ्याच्या पश्चिमेच्या साईडला हारेमनगरच्या बॅक साईडला जिथून इस्कॉन टेम्पलपासून जवळच्या अशा रम्य अशा ठिकाणी 4 BHK आहे, जो की 1500 स्क्वेअर फीट जागेमध्ये खूप उत्तमरित्या बांधला गेलेला, खूप आकर्षितरित्या बांधला गेलेला तुम्ही 4 BHK बघू शकताय. ज्याला जो एंट्री रोड दिलेला आहे तो 30 फुटी आहे आणि जो रंकाळ्यापासून जो रोड आलेला आहे तुम्ही जर बघितला तर 40 फुटी रोड आहे. ते 40 फुटी रोडला बोंद्रेनगरचा रोड आणि गंगालावनपासून आलेला 60 फुटी रोड ही दोन्ही पण मिळतात आणि ते रोड आहे ते क्रशर चौकापर्यंत जातात. तर तुम्ही जर बघितला तर 2 गेट दिलेला आहे, एक छोटा गेट दिलेला आहे, मोठा गेट दिलेला आहे. मोठा असं पार्किंग दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये इनोवा गाडी बसू शकते. कंपाऊंडला आपण नेमप्लेटसाठी एक कनेक्शनसुद्धा दिलेलं आहे लाईटचं. आपण आता एंट्री करत आहे. हे तुम्ही बघू शकताय 17 बाय 12चा मोठा अशा प्रशस्त असा हॉल दिलेला आहे. हॉलला लागूनच मध्ये तुम्ही बघू शकताय वॉल कमोड टाईप बाथरूम दिलेला आहे. याच्यामध्ये 3 बाथरूम आहेत पूर्ण बिल्डिंगला. त्याला जगवार कन्सिल फिटिंग दिलेलं आहे. तसेच गिझरसाठी पॉईंटसुद्धा दिलेला आहे. तुम्ही बघितला तर ही बेडरूम दिलेलं आहे. बेडरूमला POP सिलिंगसुद्धा दिलेलं आहे. हॉलला पूर्ण सिलिंग दिलेलं आहे. आणि हे तुम्ही बघू शकताय किचन डायनिंग आणि या साईडला किचन दिलेलं आहे. किचन आणि पूर्ण जर तुम्ही वास्तू बघितला तर पूर्ण वास्तुशास्त्रामध्ये बांधले गेलेले आहे. या साईडला तुम्ही देवारा घर करू शकता आणि इकडे किचन कट्टा करू शकता. 2 फॅसिलिटी दिलेल्या आहे. तुम्ही पॅरलल कट्टा करू शकता, या साईडला वेट एरिया करू शकता, या साईडला ड्राय एरिया करू शकता. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक्वा गार्डसाठी पॉईंटसुद्धा दिलेला आहे. खाली तुम्ही भांडी धुवायचं मशीन जर तुम्हाला भविष्यात लावायचं असलं इथंसुद्धा तुम्ही लावू शकता. वरती जाण्यासाठी प्रशस्त असा जिना दिलेला आहे. जर तुम्ही बघितला तर इथं जिओज आणि एअर फायबरचा सेटअप दिलेला आहे. सेटअप म्हणजे वायरिंग काढून ठेवलेलं आहे की भविष्यात तुम्ही इंटरनेट कनेक्शन जर तुम्हाला घ्यायचं झालं तर फोडाफोडी तुम्हाला काही करायला लागणार नाही. CCTVसाठी सुद्धा वायरिंग काढून ठेवलेले आहेत. इथं आपण आत एंट्री करणार आहे. एंट्री केल्यावर समोर जी तुम्हाला दिसते ती एक बेडरूम दिसते. त्या बेडरूमला एक प्रशस्त असा एक मोठा फ्रेंच दरवाजा येणार आहे. त्याला लागून एक टेरेस दिलेला आहे. इथं रिलिंग येणार आहे आपलं. या साईडला जर तुम्ही बघितलं तर या साईडला तुमचं हारेमनगर आहे. या साईडला तुम्ही साने गुरुजी वसाहत बघू शकता. भविष्यात इथून 40 फुटी आणि 60 फुटी रोड इथून जाणार आहेत. इथून आपण वर आलो. आता जर राईट साईड आपण घेतली तर बरोबर इथं कॉमन वॉशरूम दिलेलं आहे. रेच्या वास्तुशास्त्रानुसार हे सुद्धा आपण वास्तू केलेले आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा जगवार कन्सिल दिलेलं आहे. इंडियन टॉयलेट दिलेलं आहे. या साईडला जर तुम्ही बघितला तर ही एक बेडरूम दिलेले आहे जी की ही 12 बाय 12ची आहे. याला आपण बाल्कनी दिलेली आहे. इथून तुम्ही पुढे बघू शकता एकदम रम्य असा परिसर आहे. 30 फुटी रोड आहे. आणि हे आपले आहे मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूमला पूर्ण POP दिलेला आहे. मास्टर बेडरूम ही 16 बाय 12ची एकदम प्रशस्त अशी आहे. मास्टर बेडरूमला जर तुम्ही बघितला तर इथं चेंजिंग रूमसुद्धा दिलेले आहे. आणि मास्टर बेडरूमचं बाथरूम तुम्ही बघू शकता किमान 10 बाय 6 फुटाचं बाथरूम दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा आपण लाईट कनेक्शन वगैरे काढलेलं आहे. बघू शकता तुम्ही गिझर कनेक्शन असेल, सोलार कनेक्शन असेल तुम्ही इकडे देऊ शकता. याला सुद्धा आपलं वॉल कमोड बसणार आहे की ज्याला जगवार फिटिंग आहे, कन्सिल फिटिंग आहे. याला POP दिलेला आहे. पूर्ण POP येणार आहे. इकडच्या साईडच्या बेडरूमला सुद्धा तुम्ही बघितला तर पूर्ण POP दिलेला आहे. वरती तुम्ही गेला की टेरेस तुम्हाला भव्य असा टेरेस तुम्हाला बघायला मिळेल. पूर्ण वॉल कमोडसाठी ही पाईप दिलेले आहे की जेणेकरून फ्लश टँक सेपरेट द्यायची गरज नाही. हा टेरेस बघू शकताय तुम्ही. टेरेसवर चावीचं कनेक्शन दिलेलं आहे. मागच्या टेरेसवर सुद्धा चावीचं कनेक्शन दिलेलं आहे. वरती हे तुम्हाला स्पॉटलाईट दिलेले आहेत. हा 30 फुटी रोड आहे. मेन म्हणजे ह्या
बंगल्याचं आणि इथल्या जागेचं असं वैशिष्ट्य आहे की पुढे 30 फुटी रोड आहे आणि पाठीमागे 20 फुटी रोड आहे, जो की हे 30 फुटी आणि 20 फुटी रोड हे पुढच्या 40 फुटी रोडला जाऊन मिळतात. उन्हाळ्यामध्ये गरम होऊ नये म्हणून आपण वरच्या ज्या रूम आहेत त्या रूमच्या POPच्या आतमध्ये आपण थर्मल इन्सुलेटरसुद्धा दिलेले आहेत. तुम्ही POP बघू शकताय इकडचे. त्याच्या आतमध्ये आपण थर्मल इन्सुलेटर दिलेले आहेत आपण सिल्वर कलरचे 8 mm आहेत, जेणेकरून उन्हाळ्यामध्ये तुम्हाला जास्त गरम होणार नाही. हे जे थर्मल इन्सुलेटरचे शीट आहेत ते आपण टाकलेले आहेत. प्लस आपण याला आपण ACचे पॉईंटसुद्धा दिलेले आहेत वरच्या 2 बेडरूमला. तुम्ही बघू शकता इथून वॉशरूमसाठी आपण स्पेस देणार आहे, इथं युटिलिटी होणार आहे. वॉशिंग मशीनसाठी सुद्धा आपण जागा दिलेली आहे. इथं तुम्ही बघू शकताय सेपरेट बोर कनेक्शनसुद्धा आपण दिलेलं आहे. साईडला तुम्ही बघू शकता इकडे एक पाण्याची टाकी केलेली आहे आपण, आणि वरती 1000 लिटरची पाण्याची टाकी आहे. खाली आहे ती 1200ची, वरती आहे ती 1000 लिटर आहे. पुढं आलं की आपण इथं तुम्ही बघू शकता इथं EVसाठी सुद्धा आपण EV चार्जिंगसाठी सुद्धा आपण कनेक्शन दिलेलं आहे. अशा तऱ्हेने हा 4 BHKचा बंगला आहे. कुणी इच्छुक असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू.